लोकसभेच्या निवडणुकीत जर पंजाबमध्ये आणि तृणमूल काँग्रेस ही पश्चिम बंगालमध्ये जर स्वबळाचा नारा देत असेल, एकला चलो रेचा नारा देत असेल, तर मग इंडिया आघाडीच्या एकूण धोरणाला तडे जात नाही का? अजिबात तडे वगैरे गेलेले नाहीयेत. हे भारतीय जनता पार्टीपेक्षा 10 लाखांनी जास्त वोट्स मिळालेले आहेत. सत्तेमध्ये आल्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांनी किंवा माजी मुख्यमंत्र्यांनी जीवतोड मेहनत केली त्यांची काय अवस्था झालेली आहे आता. आशावाद हा ठीक आहे, पण तुम्ही जर एकत्र निवडणूक लढणार नसते, म्हणजे एकीकडे तुम्ही काय म्हणाला होता, मला निश्चित आठवतं, हे प्रकाश आंबेडकरांचंही वाक्य आहे, आम आदमी पक्षाचंही आहे, तुम्ही पण मागच्या एका डिबेटमध्ये, की जर या 5 राज्यांच्या निवडणुकीत केवळ तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळालं, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना जर सहभागी करून घेतलं असतं तर वेगळं चित्र राहिलं असतं. मग असं आपण म्हणत असताना लोकसभेच्या निवडणुकीत जर पंजाबमध्ये आणि तृणमूल काँग्रेस ही पश्चिम बंगालमध्ये जर स्वबळाचा नारा देत असेल, एकला चलो रेचा नारा देत असेल, तर मग इंडिया आघाडीच्या एकूण धोरणाला तडे जात नाही का? ते धोरण कुठेतरी कमकुवत होत नाही असं नाही वाटत आपल्याला? आणि तरी सुद्धा आपण आपल्या पक्षाची मांडणी अशी करतोय की अजूनपर्यंत नीट काही झालेलं नाही. कदाचित अरविंद केजरीवालांनाच हे हवं असेल आणि भगवंत मान फक्त बोलतायत त्यांचं धोरण, किंवा सांगतायत किंवा चाचपून बघतायत. अजिबात तडे वगैरे गेलेले नाहीयेत. आम्ही कार्यकर्ते सगळे सकारात्मक आहेत. तुमच्या माहितीसाठी, म्हणजे आता जी 4 राज्यांची निवडणूक झाली, 5 राज्यांची निवडणूक झाली, त्याच्यात मुख्यतः आपण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकूण काँग्रेसला जे वोट्स मिळाले हे भारतीय जनता पार्टीपेक्षा 10 लाखांनी जास्त वोट्स मिळालेले आहेत. त्यामुळे तिथे कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये आले किंवा सत्तेमध्ये आल्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांनी किंवा माजी मुख्यमंत्र्यांनी जीवतोड मेहनत केली त्यांची काय अवस्था झालेली आहे आता, किंवा ज्या मुद्द्यावरती परवा राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरती मोदींनी जो एवढा स्वतःचा पक्षाचा म्हणतात ना की सोहळा केला, कृष्ण अडवाणींची काय अवस्था करून ठेवलेली आहे, किंवा देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा त्या कार्यक्रमाला बोलवलं नाही सन्मानपूर्वक. त्यामुळे आता आम्हा सगळ्या घटक पक्षांची एकच भूमिका आहे की ज्या पद्धतीने मोदी, शहा, अडाणी, अंबानी हे जे करतायत त्याला हरवण्यासाठी लोकशाही मार्गाने ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करायच्या. मी मगाशी म्हटलं की कुरबुरी जे असतात किंवा चर्चा होतात त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी होतातच ना. जोपर्यंत ऑफिशियल भूमिका डिक्लेअर होत नाही तोपर्यंत अशा चर्चांना उधाण येणार आहे. आणि हे आपण इतिहास बघितले, याच्या अगोदर सुद्धा, म्हणजे युपीए असेल किंवा त्याच्या अगोदरचे जे काही म्हणजे तिसरी आघाडी वगैरे सारखे जे प्रयोग झालेले, त्यावेळेस ह्या अशा भूमिका त्या पक्षांच्या घटक पक्षांच्या नेत्यांकडनं येतात.